घरातली आहे ती पितृ तर निघतील आता, पण तंत्रातली निघण्यासाठी त्याला काय करायला लागेल, तुम्हाला कुलस्वामीची उपासनेशिवाय पर्याय नाही. तुम्ही तुमची जी काही इष्टदेव कोणता आहे त्या इष्टदेवाची साधना सेवा अभिषेक केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मग ती त्यावेळेला कुठेतरी देवाची शक्ती ज्या वेळेला जागृत होईल हळूहळू त्यावेळेला तुमची जी तंत्रात अडकलेली आहे ती पण पितृ निघतील. तोपर्यंत तुम्ही आता ही जी पिंडदान विधी केलेला असतो त्यामुळे तुम्हाला बराच फरक पडलेला असतोय. कुणाचे लग्न राहिलेले असते ते, कुणाला आर्थिक प्रॉब्लेम असतोय, कुणाला काय 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 बरेच प्रॉब्लेम आहे ती. समजा तुम्हाला वर्षाचं 10 लाख रुपये मिळलं तर पितृच्या नावानं तुम्हाला 20,000 रुपये खर्च करायला काय अडचण आहे. आता कसं होतं, एखाद्याला पटतं एखाद्याला पटत नाही ह्या गोष्टी. कोण म्हणतो पितृच नाही ते, अरे आपल्याला जन्म देणार कोणतरी आहे, त्याला जन्म कोणतरी देणार आहे, त्याला कोणतरी जन्म देणार आहे. म्हणजे सगळ्यांचीच काही व्यवस्थित मृत्यू झालेला नसतोय, कोणाचं व्यवस्थित झालेलं नसतंय, कोणाला आनंद करून मारलेला असतोय, कोणाचा आत्महत्या केलेला असतोय, कोणाचं काय. मग तुमच्या 13-14व्या वेदना ती मुक्त होती ती, असं होतच नाही ना. ब्रह्मलिखित समजा 80 वर्ष मरणार ही ब्रह्मलिखित आहे, मेला 40 वर्ष, वरची 40 वर्ष काय बरकडतच राहणार ना. शिव विषय असतोय सगळा, ध्यानात घ्या. त्यामुळे एखाद्याला पटलं तर घ्या, न पटलं एखाद्याला पटत नाही, विषय सोडून द्या. काय लय विचार करत बसायचं नाही. त्यांना हित नरड्याला जरा आलं की ते आपोआप सगळ्या गोष्टी पटत्या त्या. त्यामुळे काही लय विचार नाही कोणाचा करायचा, जसं चाललंय तसं चाललंय.